नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे, जी माझ्या मनाच्या खूप जवळ आहे. यात जीवनाचे अनेक अनोळखी पैलू दडलेले आहेत. माझे नाव अनुष्का आहे आणि मी 28 वर्षांची आहे. गेल्या 6 वर्षांपासून मी एकटी आहे, कारण एका अपघातात माझा पती राहुल कायमचा मला सोडून गेला. माझ्याकडे 2 प्यारे मुलं आहेत. आदित्य आणि आरती जे जुळे आहेत आणि अजून फक्त 5 वर्षांचे आहेत. माझा पती राहुल गेल्यानंतर मी त्याच फ्लॅटमध्ये राहायला लागली, जे आम्ही लग्नानंतर भाड्याने घेतले होते. ते छोटे फ्लॅट आमच्या स्वप्नांचे घर होते. पण त्याचा भाडा इतका जास्त होता, की माझ्यासाठी एकटीने तो चालवणे कठीण होत चालले होते. राहुलने थोडी बचत केली होती आणि विम्याची रक्कमही मिळाली होती. त्यामुळे मी काही काळ स्वतःचे आणि मुलांचे गुजराण करू शकले. पण हळूहळू ते पैसे कमी होऊ लागले आणि मला चिंता सतावू लागली, कारण मी कधीही नोकरी केली म्हणायचा, की तो कमावेल आणि मी मुलांची काळजी घेईन. आता काय करू? हा प्रश्न रात्री माझ्या डोक्यात फिरत राहायचा. नोकरी करण्याचा विचार येत असे, पण मुलांना सोडून जायचे मन होत नसे. ते अजून खूप लहान होते आणि त्यांना माझी गरज होती. माझ्यासमोर फक्त एक पर्याय उरला होता, स्वतःच्या माहेरच्या घरी परत जाणे. पण माझ्या आई-वडिलांशी माझे संबंध कधीही खूप चांगले नव्हते. त्यांचे म्हणणे होते की मी स्वतःच्या इच्छेने लग्न केले, तर आता मला स्वतःच्या निर्णयांचे परिणाम भोगावे लागतील. पण माझा धाकटा भाऊ विशाल नेहमी माझ्या बाजूने उभा राहायचा. तो माझ्यापेक्षा 3 वर्षांनी लहान आहे आणि अजूनपर्यंत अविवाहित आहे. त्याची छोटी नोकरी आहे, ज्यातून तो स्वतःचा खर्च चालवू शकतो. पण लग्नासारख्या मोठ्या पाऊलासाठी त्याच्याकडे अजून पुरेसे पैसे नाहीत. जेव्हा मी माझ्या आई-वडिलांशी बोलले, तेव्हा ते लगेच राजी झाले नाहीत. माझ्या आईने म्हटले, की "बेटी, तू आमची बात मानली नाहीस आणि या मुलाशी लग्न केलेस. आता तू आणि तुझे मुलं आमच्यावर ओझे बनणार." पण विशालच्या समजावण्यावर त्यांनी शेवटी होकार दिला आणि अशा प्रकारे मी माझ्या दोन्ही मुलांसह स्वतःच्या जुन्या घरी परत आले. घरी येणे सोपे होते, पण इथे राहणे कठीण होते. माझे आई-वडील आता वृद्ध झाले होते आणि त्यांची विचारसरणी जुनी होती. प्रत्येक छोट्या गोष्टीवर त्यांचा राग फुटायचा. कधी मुलांच्या आवाजावर, कधी जेवण बनवण्याच्या पद्धतीवर किंवा मग माझ्या कपड्यांच्या स्टाईलवर. "अनुष्का, तू अभागी आहेस." तुझ्यामुळे तुझा पती तुला सोडून गेला. अशा गोष्टी ऐकून माझे मन मोडायचे. मी रात्री एकटी रडायचे, जेणेकरून मुलांना दिसू नये. या सगळ्या परिस्थितीत माझा विशाल भाऊ हाच एकमेव असा माणूस होता, जो माझ्या बाजूने उभा राहिला. तो मला म्हणायचा, की "दीदी, हिम्मत हरू नकोस. आम्ही मिळून सगळे ठीक करू." एक संध्याकाळी बाबांनी मला बोलावून म्हटले, "अनुष्का, घरचा खर्च खूप वाढला आहे. माझ्या पेन्शनवरून इतक्या लोकांचे खाणे-पिणे चालत नाही. तुला काहीतरी काम करावे लागेल." मी समजूतदारपणे त्यांची बात मानली. "हो बाबा, मी उद्यापासून नोकरी शोधायला सुरुवात करेन." मुलांची काळजी तुम्ही आणि आवडली नाही. तो माझ्या खोलीत आला आणि बोलला, "दीदी, तुला कुठेही जायची गरज नाही. मी 2 नोकऱ्या करेन. तू फक्त घर सांभाळ आणि मुलांची काळजी घे." मी त्याला समजावले, "विशाल, हे माझे जबाबदारी आहे. तुला स्वतःचे भविष्य विचारायला हवे. तुझे लग्न होईल, स्वतःचे कुटुंब बसवशील. मला स्वतःच्या पायावर उभे राहावे लागेल." तो मानला नाही, की त्याला स्वीकारावे लागेल. मी नोकरी शोधायला सुरुवात केली आणि मला एक वकिलाच्या ऑफिसमध्ये काम मिळाले. अनिल सर खूप चांगले माणूस होते. ते माझी परिस्थिती समजत होते आणि मला कधीही उशिरा आल्यावर दटावत नसत. पण ही नोकरी माझ्यासाठी पुरेशी नव्हती. पगार इतका कमी होता, की मुलांची फी, त्यांचे कपडे आणि घरात योगदान देण्यासाठी काही बचत होत नसे. मी रोज रात्री थकून घरी परत येत असे. पण मनात जाणत होते, की हे पुरेसे नाही. एक रात्री जेव्हा मुलं झोपली होती, मी बाल्कनीत बसले होते. विशाल माझ्याजवळ आला आणि बोलला, "दीदी, तू खूप थकलेली दिसतेस." मी उसासा टाकत म्हटले, "ओ विशाल, ही नोकरी माझ्यासाठी योग्य नाही. पैसे खूप कमी आहेत आणि काम खूप जास्त." विशालने माझ्या हातावर आपला हात ठेवला आणि बोलला, "दीदी, तू नोकरी सोडून दे. मी दुसरी नोकरी शोधेन. भले मला 24 तास काम करावे लागो. मी तुला आणि मुलांना कशाचीही कमतरता येऊ देणार नाही." त्याचा चेहरा चमकत होता, जणू तो खरोखर माझी मदत करून खुश होणार होता. त्याने मला पाहत म्हटले, "वा रे दीदी, तू खूप सुंदर आहेस, चंद्रासारखी. तुझा चेहरा थकव्यातही चमकतो." माझा पती राहुल गेल्यानंतर कोणीही माझ्याशी अशा गोड गोष्टी केल्या नव्हत्या. विशाल नेहमी माझी प्रशंसा करायचा आणि म्हणायचा, की मी पुन्हा लग्न करावे. "तू अजूनही खूप तरुण आहेस दीदी आणि खूप सुंदर. तुझी वय पुन्हा प्रेम करण्याची आणि खुश राहण्याची आहे." तो म्हणत असे, तेव्हा मला त्याच्या या प्याराच्या गोष्टी खूप चांगल्या वाटत होत्या.
त्याच्या या गोडपण आणि सततच्या आग्रहासमोर मी शेवटी हार मानली आणि नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. विशालने जसे म्हटले होते तसेच केले. त्याने एक दुसरी पार्ट टाइम नोकरी शोधली आणि दिवस-रात्र मेहनत करायला लागला. विशाल आता रात्री 10 वाजता कधीतरी थकलेला, हारलेला घरी परत येत असे. मी त्या वेळेपर्यंत जागी राहून त्याची वाट पाहत असे. घरातील इतर लोक, माझी मुलं, आई आणि वडील तोपर्यंत झोपलेले असत. मुलांना झोपवून मी स्वयंपाकघरात जायचे आणि ताजे जेवण तो वाढायचे. विशालचे कपडे धुणे, त्यांची काळजी घेणे आणि त्याच्या छोट्या छोट्या गरजांची काळजी घेणे माझ्या दिनचर्येचा भाग बनले होते. अनुष्का दीदी, तुला इतकी मेहनत करण्याची गरज नाही, विशाल म्हणायचा जेव्हा मी थाळीत गरमागरम पोळी ठेवत असे. अरे नाही, मी काय करणार? तू दिवसभर इतकी मेहनत करतोस, हे तर माझे कर्तव्य आहे, तो हसत उत्तर देत असे. जेवताना आम्ही दोघे गप्पा मारत असू. विशाल आपल्या नोकरीचे किस्से सांगत असे आणि मी माझ्या दिवसातील छोट्या छोट्या घटना सांगत असे. हे ते क्षण होते जेव्हा आम्ही कोणत्याही भीती किंवा संकोचाविना मनातील गोष्टी एकमेकांना सांगत असू. जणू वेळाचे चाक पुन्हा बालपणी फिरले होते. शनिवारची रात्र आमच्यासाठी खास होती. विशालला दुसऱ्या दिवशी सुट्टी असायची, त्यामुळे आम्ही रात्रभर टीव्ही पाहत असू. जुने किस्से आठवत किंवा फक्त काही न बोलता एकमेकांच्या उपस्थितीचा आनंद घेत असू. मला आठवते की गेल्या शनिवारी विशाल बाजारातून परत येताना माझ्या आवडत्या गोलगप्पे आणि मुलांसाठी रंगीबेरंगी बॉल आणला होता. इवा, तू आज साजरा केलास? विशाल भाऊ हसत उत्तरला, दीदी, नवीन नोकरीचे पहिले पगार मिळाले आहे. विचार केला, थोडी खुशी करूया. गोलगप्पे खाताना मी म्हटले, विशाल भाऊ, जर मलाही तुझ्या नवीन कंपनीत काही काम मिळाले तर बरे होईल. मीही थोडे योगदान देऊ शकेन. नाही दीदी, तिथे काम खूप कठीण आहे. रात्रीची शिफ्ट आहे आणि शारीरिक मेहनतही जास्त. हे फक्त पुरुषांसाठी योग्य आहे, मी निराश होऊन म्हटले. पण मी तुझ्यावर इतका भार टाकू इच्छित नाही. शेवटी मी आणि माझी मुलं तुझी जबाबदारी नाहीत. त्याने माझा हात धरून म्हटले, दीदी, असं बोलू नकोस. तुझ्यासाठी आणि मुलांसाठी मेहनत करणे माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. वारे, आता मी लग्न-ब्याहाचा विचार सोडून दिला आहे. मी कोणाशीही लग्न करणार नाही आता. मी हसून पडले. काय बकवास बोलतोस? तू अजून फक्त 25 वर्षांचा आहेस आणि दिसायलाही खूप चांगला आहेस. तुझ्यासाठी खूप मुली रांगेत उभ्या असतील आणि जी मुलगी खूप मुली रांगेत उभ्या असतील. जी मुलगी तुला मिळेल ती खूप भाग्यवान असेल. विशाल भाऊ गप्प राहिला, फक्त हसला. खरं सांगू तर माझा भाऊ विशाल खूप चांगला माणूस होता. त्यातही कोणाची वाईट गोष्ट बोलत नसे. कधीही कोणाची वाईट गोष्ट बोलत नसे. नेहमी दुसऱ्यांना मदत करण्यास तयार. मी हे फक्त म्हणत नाही कारण तो माझा भाऊ आहे, पण खरोखर त्याची आत्मा निर्मळ होती. एक शनिवारची रात्र आम्ही पुन्हा रात्रभर जागे होतो. विशालने अचानक म्हटले, दीदी, मी काही दिवसांपासून विचार करत आहे, तुला पुन्हा लग्न करावे लागेल. मी खोल श्वास घेतला. नाही विशाल, मी नको. माझी 2 मुलं आहेत आणि तुला माहीत आहे की सावत्र वडिलांसोबत मुलांचे जीवन किती कठीण असू शकते. मला स्वच्छच्या आरती मुलीसाठी चिंता वाटते. विशाल भाऊ थोडा वेळ गप्प राहून म्हटला, दीदी, मी काहीतरी सांगू इच्छितो. पण प्लीज वाईट समजू नकोस किंवा गैरसमज करू नकोस. मी त्याच्या खांद्यावर हात ठेवला. आम्ही भाऊ बहीण आहोत विशाल. आमच्यात अशी कोणतीही गोष्ट नाही ज्यात गैरसमज होऊ शकतो. बोल. त्याने संकोचत म्हटले, खरं सांगू दीदी, मी नको की तू पुन्हा लग्न करावे. मी चक्रावून गेले का विशाल? असं का? यामुळे तर तुझ्या खांद्यावरून माझी आणि मुलांची जबाबदारी हटेल. नाही दीदी, त्याने मला पाहत म्हटले, मला ही जबाबदारी चांगली वाटते. तू आणि मुलं घरात असाल तर घर जिवंत वाटते. आम्हाला बालपणापासूनच एकमेकांची सवय आहे. तुला आठवते का, जेव्हा आम्ही दोघे मिळून गावच्या मागच्या वाड्याच्या तलावात न्हायला जात होतो? मला बरे वाटले हे जाणून की विशाल मला स्वतःजवळ ठेवू इच्छितो. आई-वडील नेहमी मला दुसऱ्या लग्नासाठी प्रोत्साहन देत राहायचे. पण विशाल भाऊ इच्छित होता की मी इथे त्याच्यासोबत राहू. सणांवर विशाल माझ्यासाठी आणि मुलांसाठी नवे कपडे आणायचा. दिवाळीला तर त्याने आपला सगळा पगार आमच्यावर खर्च केला होता. मुलांसाठी खेळणी, माझ्यासाठी साडी आणि घरासाठी नवे पडदे. विशाल थोडे पैसे स्वतःसाठीही वाचव. मी त्याला समजावले. तुझ्या लग्नासाठी काहीतरी तरी बचत कर. तो हसला. दीदी, मी म्हटले ना, लग्नाचा विचार सोडून दिला आहे. आम्ही दोघे असेच राहू ना. तू लग्न करशील ना? मी हसत गोष्ट टाळत असे. पण जेव्हा कधी मी त्याच्या खोलीची सफाई करत असे तेव्हा काही गोष्टी लक्षात येत ज्या मला विचित्र वाटत. त्याच्या पलंगावर डाग, त्याच्या मोबाईलमध्ये लपवलेले व्हिडिओ. मी समजत होते की 25 वर्षांचा अविवाहित तरुण आहे. हे सगळे स्वाभाविक आहे. पण या गोष्टी पाहून मला माझ्या पती राहुलच्या आठवणी ताज्या होत.
त्या घनिष्ठ क्षण ज्यापासून मी 6 वर्षांपासून वंचित होते. मी स्वतःला रोखू शकत नसे आणि कधीतरी तासभर स्वतःच्या खोलीत बंद होऊन ते व्हिडिओ पाहत राहायचे. एक रात्री जेव्हा आम्ही दोघे रात्रभर जागे होतो, टीव्हीवर एक फिल्म चालू होती ज्यात काही रोमॅन्टिक दृश्ये होती. माझे लक्ष त्यावर टिकले होते आणि मला माहीत नाही का, एक विचित्रशी गरमाहट जाणवत होती. मी स्वतःला सावरले आणि असं दाखवले जणू मला काही समजत नाही. मी झोपावे लागेल, उद्या लवकर उठायचे आहे. विशाल हसत म्हटला, ठीक आहे तू जा. मी फक्त थोडा वेळ आणखी फिल्म पाहून येतो. मी स्वतःच्या खोलीकडे वळले, पण माझ्या मनात काही विचित्र विचार फिरत होते. मला झोप येत नव्हती. पलंगावर करवटी बदलत मी मोबाईल उचलला आणि स्क्रोल करायला लागले. अचानक घशात कोरडेपणा जाणवला. तहान लागली होती. मी हळूहळू उठून पाणी प्यायला स्वयंपाकघराकडे वळले. गलिआरातून जाताना मी पाहिले की विशालच्या खोलीतून प्रकाश येत होता. अरे, हा अजून जागा आहे, मी मनात विचारले. विशालची सवय होती दिवा लावून झोपण्याची आणि मग विजेचे बिल वाढल्यावर तक्रार करण्याची. मी विचार केला, विजेची बचत करण्यासाठी दिवा बंद करून येऊ. जेव्हा मी त्याच्या खोलीजवळ पोहोचले तेव्हा दार थोडेसे उघडे होते. मी कोणताही आवाज न करता झलक मारून पाहू लागले आणि जे पाहिले त्याने माझ्या होश उडाले. विशाल स्वतःच्या मोबाईलवर माझे फोटो मोठा करून पाहत होता. तो दिवाळीचा फोटो ज्यात मी लाल साडीत होते आणि पाहून माझा चेहरा असं करत होता, जे पाहून माझा चेहरा लाजेने लाल झाला. माझे हृदय जोराने धडधडायला लागले. मी तिथेच थांबून गेले. ना आत जाऊ शकत होते, ना मागे वळू शकत होते. राग, भीती आणि काहीतरी दुसरे, ज्याला मी नाव देऊ शकत नव्हते. कदाचित एक विचित्रशी आनंदाची भावना. कोणी मला अशा रीतीने हवे आहे. 7 वर्षांनंतर कोणी मला एक स्त्री म्हणून पाहत आहे. मी हिंमत जोडली आणि दाराला धक्का मारून पूर्ण उघडले. विशाल, हे काय करत आहात तुम्ही? माझा आवाज थरथरत होता. तो चक्रावला. लगेच फोन बंद करून माझ्या नजरेतून डोळे चोरत बोलला, काही नाही दीदी. मी सगळे पाहिले आहे विशाल. मी दार बंद करत म्हटले, तू माझे फोटो का पाहत होतास? अशा रीतीने तो गप्प राहिला. डोके खाली घालून. माझ्या डोक्यात विचित्र विचार फिरत होते. मीही काही समजू शकत नव्हते की मी का त्याच्याजवळ जात आहे. कदाचित ती 7 वर्षांची एकटेपणाची भावना, त्या रात्रीची शांतता, किंवा कदाचित ती प्रेम आणि आपुलकीची भूक जी माझ्यात होती. पहा विशाल. मी त्याच्या बाजूला बसत म्हटले, मी तर घरातच आहे. तुला असं करण्याची का गरज? आम्ही दोघे एकमेकांच्या जीवनात सोय होईल. विशालने पहिल्यांदा माझ्या डोळ्यात पाहिले. त्याच्या डोळ्यात उत्सुकता, आशा आणि भीतीचे मिश्रण होते. जणू तो हाच क्षण वाट पाहत होता. दीदी, खरंच तू? त्याचा आवाज कापत होता. घरात शांतता होती. मुलं खोल झोपेत होती. आई वडील स्वतःच्या खोलीत झोपले होते आणि मग जणू काही बंधन तुटले. विशालने हळूहळू माझा हात धरला आणि त्याचा स्पर्श विजेच्या धक्क्यासारखा माझ्या संपूर्ण शरीरात पसरला. 7 वर्षांचे एकटेपण आणि भूक एका क्षणात जागृत झाली. आम्ही दोघांनी एकमेकांना ते दिले ज्याची आम्हाला भूक होती. प्रेम, आत्मीयता, आपुलकी. त्या रात्री आम्ही एकमेकांत अशा रीतीने हरवून गेलो, जणू आम्ही पती-पत्नी आहोत ना की भाऊ-बहीण. तो क्षण इतका सुंदर होता, इतका खोल की मी शब्दात वर्णन करू शकत नव्हते. त्या रात्रीनंतर आमचे जीवन बदलले. आम्ही अजूनही कुटुंबासमोर भाऊ-बहीण होतो. पण जेव्हा सगळे झोपायचे, आम्ही ते बनायचो जे आमचे मन हवे होते ते. हा सिलसिला अनेक महिने चालला. मग एक सकाळी जेव्हा मी स्वतःच्या खोलीत होते, अचानक माझ्या पोटात मरोड उठला आणि मला उलटी आली. मी पहिल्यांदा विचारले की कदाचित काहीतरी चुकीचे खाल्ले असेल, पण दुसऱ्या दिवशीही तेच झाले आणि मग दुसऱ्या दिवशीही. माझ्या मनात शंका जागृत झाली. मी चुपचाप गावापासून थोडे दूर असलेल्या आदिवासी वस्तीत गेले, जिथे वृद्ध माता राहत होत्या. ज्या गावातील स्त्रियांच्या आरोग्य संबंधित समस्या सोडवत होत्या. आईने माझ्या पोटावर हात फिरवला माझ्या डोळ्यात झलक मारली. आणि काही प्रश्न विचारले. बेटी अनुष्का, तिने हळूहळू म्हटले, तुझ्या पोटात नवीन जीव वाढत आहे? माझ्या डोक्यावर जणू आकाश कोसळले. मी स्तब्ध राहिले. माझ्या कानात एकच आवाज गुंजत होता, हे मूल विशाल भाऊचे आहे, माझ्या भावाचे. परत येताना माझे संपूर्ण शरीर थरथरत होते. मी स्वतःला दोष द्यायला लागले. मी हे काय केले? स्वतःच्या भावासोबत आणि आता ही स्थिती. मी स्वतःवर द्वेष करायला लागले. घरी पोहोचून मी थेट विशालकडे गेले, जो नुकताच नोकरीवरून परत आला होता. विशाल भाऊ, मी थरथरत्या आवाजात म्हटले. काय झाले दीदी? त्याने माझ्या चेहऱ्यावरील भाव पाहून चिंतित होऊन विचारले. मी हिचकी घ्यायला लागले. मी आई होणार आहे विशाल. विशालच्या चेहऱ्याचा रंग उडाला. तो खुर्चीवर बसून गेला, जणू त्याच्या पायांची ताकद गेली होती. हे आमची खूप मोठी चूक होती दीदी. त्याने स्वतःचे डोके पकडले.
आम्हाला हा संबंध संपवावा लागेल, पण आधी हे समस्येचा उपाय काढावा लागेल. आमच्यासमोर एक मोठा प्रश्न होता. काय करू? गावात कोणाला कळले तर आमची आणि आमच्या कुटुंबाची इज्जत मातीमोल होईल. माझ्या मुलांचे काय होईल? त्यांचे भविष्य काय? मी शहरातील एका डॉक्टरशी बोलतो. विशालने म्हटले, आम्ही मेळ्याच्या निमित्ताने शहरात जाऊ. तिथे कोणी जाणत नाही की आम्ही भाऊ बहीण आहोत. तिथे कोणी जाणत नाही की आम्ही दोघे शहरात गेलो. एका छोट्या क्लिनिकमध्ये डॉक्टरने माझी तपासणी केली आणि पुष्टी केली की मी गर्भवती आहे. मला हे मूल ठेवायचे नाही. मी जड मनाने विशालला म्हटले, हे आमच्या चुकीचे परिणाम आहे विशाल. आम्ही ते पुढे नेऊ शकत नाही. विशालने माझा हात धरला आणि हो म्हणून डोके हलवले. डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर मी ते पाऊल उचलले, जे कदाचित माझ्या जीवनातील सर्वात कठीण निर्णय होते. परत गावी आल्यानंतर माझे मन आणि हृदय दोय. मी विशालला म्हटले, आता आम्हाला स्वतःच्या जीवनात वेगळे व्हावे लागेल. मी माझ्या मुलांसोबत कुठेतरी दूर जाईन आणि तू स्वतःचे जीवन सुरू कर. विशालच्या डोळ्यात अश्रू होते. माफ कर दीदी. त्याने म्हटले, मी तुला या स्थितीत आणले. नाही विशाल, यात आमच्या दोघांची चूक होती. मी त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हटले, पण आता आम्हाला खऱ्या मार्गावर चालावे लागेल. मी दुसऱ्या दिवशीच नोकरी शोधायला सुरुवात केली. माझा हेतू होता शहरात काही काम शोधून मुलांसोबत एक नवीन सुरुवात करण्याचा. पण जसजसे दिवस जात गेले, माझ्यात एक विचित्रसा दुखावट आणि रिकामेपणा वाढत गेला. विशालही अस्वस्थ दिसायला लागला होता. तो कामावरून येऊन थेट स्वतःच्या खोलीत चालला जात असे. जेवणही तिथेच खायचा. आमच्या नजरा भेटल्यास कटकटायच्या. पण जेव्हा कधी भेटत तेव्हा त्यात एक विचित्रशी वेदना चमकत होती. बस पे एक रात्री मी मुलांना झोपून बाहेर अंगणात बसले होते. आकाशात चंद्र चमकत होता. विशालही तिथे आला आणि चुपचाप बसला. दीदी, त्याने हळूहळू म्हटले, मी उद्या शहरात जात आहे. मला तिथे एक चांगली नोकरी मिळाली आहे. माझे हृदय जोराने धडधडले. इतक्या लवकर मी विचारले, हो मला वाटते बरोबर आहे. त्याने म्हटले, मी इथे राहिलो तर आमच्या दोघांसाठी कठीण होईल आणि आईवडिलांनाही. मी गप्प राहिले. तो खरे बोलत होता. आमच्या संबंधाचे रहस्य जर कधी उघड झाले तर फक्त आमचीच नाही तर संपूर्ण कुटुंबाची बदनामी होईल. मग अचानक विशालने माझा हात पकडला. दीदी, मी तुला काहीतरी विचारू इच्छितो. त्याच्या आवाजात एक विचित्रशी उत्सुकता होती. काय आणि मुलं? आम्ही सगळे हळू विचारले. तू माझ्यासोबत येशील. तू आणि मुलंही सगळे एकत्र शनून राहू शकतो. तिथे कोणी आम्हाला ओळखत नाही. आम्ही पती-पत्नी बनी भाऊ बहीण आहोत. मी त्याची गोष्ट ऐकून थांबून गेले. विशाल, तू वेडा झाला आहेस काय? हे चुकीचे आहे. पण का दीदी? त्याने आवेगाने म्हटले, आम्ही एकमेकांना प्रेम करतो. आम्ही खुश आहोत एकत्र. मुलंही माझ्यावर प्रेम करतात. जोपर्यंत कोणी जाणत नाही तोपर्यंत काय फरक पडतो? मी त्याचा हात झटकून टाकला. बस कर विशाल. आम्ही असं करू शकत नाही. हे पाप आहे. आणि जर कधी कोणाला कळले तर आम्ही देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात जाऊ. आमचे सत्य आमच्या सोबत राहील. विशालने मला गंभीरपणे पाहिले. त्याच्या डोळ्यात अश्रू आणि आग दोन्ही होते. पण मी तुझ्या वाचून आवाजात म्हटले. त्याने दुःख भरल्या आवाजात म्हटले, मी तुला प्रेम करतो. फक्त बहीण म्हणून नाही. हे प्रेम नाही वासना आहे विशाल. मी कठोरपणे म्हटले. तरी मी जाणत होते की हे फक्त वासना नव्हते. आमच्यात काहीतरी दुसरे खोल होते. पण त्याला नाव देणे पाप होते. विशाल तिथून उठला आणि स्वतःच्या खोलीत चालला गेला. मी तिथेच अंगणात बसून राहिले. स्वतःच्या नशिबावर अश्रू वाहिले. दुसऱ्या सकाळी मी जेव्हा उठले तेव्हा पाहिले की विशालची खोली रिकामी होती. तो स्वतःचा बॅग घेऊन चालला गेला होता. त्याने एक चिठ्ठी ठेवली होती. त्यात लिहिले होते, माझी प्रिय दीदी, मी जात आहे. तू खरे बोलतेस. आमचे एकत्र राहणे चुकीचे आहे. मी नको की माझ्यामुळे तुझ्या किंवा मुलांच्या जीवनात काही त्रास यावा. मी शहरात एक नोकरी घेतली आहे. दर महिन्याला पैसे पाठवत राहीन. जोपर्यंत मी आहे तुला किंवा मुलांना कशाचीही कमतरता येणार नाही. माफ कर दीदी. तुझा विशाल. वर्षे गेली आहेत. विशालने आपले वचन पाळले आणि दर महिन्याला पैसे पाठवत राहिला. मी माझी मुलं वाढवून त्यांच्या भविष्यासाठी मी नेहमी त्यांच्यासोबत राहिले. आजही मला त्या रात्री आठवतात जेव्हा आम्ही एकमेकांच्या जवळ आलो होतो. पण आता मला समजते की काही संबंधांना मर्यादेत ठेवणे आवश्यक आहे. जर तसे केले नाही तर जीवनात फक्त वेदना आणि पश्चात्तापच मिळतो. माझी मुलं माझी सर्वात मोठी ताकद आहेत आणि त्यांच्या सुखी भविष्यासाठी मी काहीही बलिदान देण्यास तयार आहे. जीवन पुढे सरकते आणि आम्ही सगळे स्वतःच्या मार्गाने चालतो.